नमस्कार मित्रांनो, सोनगावावर आलेलं एक भयानक संकट ह्या कथेचा हा भाग 7वा आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी पाहावेत. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 7व्या भागाला आता सुरुवात करू. दुसऱ्या दिवशी सकाळी पाटील व्हरांड्यातील झोक्यावर पानाचा विडा बनवत बसले होते. भैरू मांत्रिकाने सांगितलेला प्रकार फारच अजब होता. तो विषय पाटलांच्या डोक्यातून जाता जात नव्हता, पण या गोष्टीच्या मुळाशी गेल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं. या साऱ्या प्रकाराची सुरुवात कशी झाली हे आता पाटलांना समजलं होतं, पण पुढे काय करायचं हा प्रश्न मात्र होताच. इकडे राजनला मात्र अजूनही काही प्रश्नांची उत्तरं मिळाली नव्हती. सखूबाईच्या आईला म्हणजेच सुगंधाला जर गावकऱ्यांनी अत्याचार करून मारलं असेल तर तिच्या शरीराची विल्हेवाट सुद्धा लावली असेल, म्हणजेच तिला जाळलं असेल. ह्याचा अर्थ तिचं शरीर पंचतत्वात विलीन झालं असणार. मग तिचा आत्मा भटकत राहण्याचं कारण काय असावं, असे असंख्य विचार राजनच्या डोक्यात सुरू होते. भैरू मांत्रिकाने सांगितलेली कहाणी जरी खरी असली तरी ती पूर्ण नाहीये याची राजनला खात्री होती. अजून काहीतरी गोष्ट आहे जी आपल्याला समजत नाहीये असं त्याला राहून राहून वाटत होतं. राजन आपल्या खोलीतून खाली आला. वरांढ्यात बसलेल्या पाटलांना बघून तो त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला आणि म्हणाला, पाटील, आपल्याला त्या म्हाताऱ्याला म्हणजेच बाबू सरपंचाला पुन्हा भेटायला हवं. त्या सुगंधाला गावकऱ्यांनी अत्याचार करून कशी मारली आणि तिची विल्हेवाट कशी लावली हे आपल्याला जाणून घ्यायला हवं. काहीतरी गोष्ट आहे जी आपल्याला अजूनही समजलेली नाहीये. मागील वेळी तो म्हातारा निश्चितच काहीतरी लपवत होता. 70 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं हे त्याला नक्कीच माहिती असणार, पण तो म्हातारा यावेळी तरी बोलेल का नाही काय माहीत. तसे कपाळावर आठे आणत पाटील उद्गारले, त्याचा बाबी सांगल, त्याला ह्या येळेला असा सोडत नसतो मी. त्याला त्वांड उघडावंच लागतंय. चला, ठरवलंय तर बिगीनच जाऊन येऊ. राजन आणि कदम पटकन तयार झाले आणि ते तिघे पायी इनामदारांच्या वाड्याकडे निघाले. पुढील 5-1 मिनिटात ते तिघे बाबू सरपंचांच्या घरी पोचले. त्या जीर्ण खोलीत बाबू सरपंच खाटेवरच पडून होता. जवळ जाऊन दौलतरावांनी आपली ओळख सांगितली तसा म्हाताऱ्याने चेहरा पाडला. पाटील काहीशा रागातच विचारू लागले, सरपंच, नेमकं कसं आखरीत घडलं होतं 60-70 सालामागं ते आम्हाला नीट काय ते सांगा. त्यावर तो म्हातारा तणतणत म्हणाला, अरे मी मागच्या येळेला सांगितलं नव्हं मला काय बी ठाव नाही म्हणून. सारखं विचारून काय वेगळं सांगणार आहे मी. आता मात्र पाटलांचं पित्त खवळलं. आपल्या करड्या आवाजात पाटील ओरडले, या बघा सरपंच, काय घडलं ते आम्हाला समद ठाव हाय. मी कसं घडलं ते विचारायला आलोया. आजवर वयाचा मान ठेवून काय बी बोललो नव्हतो. आज जर त्वान डुगडी नसा तर हात पाय बांधून पारावर ठेवीन राज्याला. मग बसा त्या भुताटकी संग बाता मारत, बघू माझं कोण काय वाकडं करतं ते. पाटलांचे डोळे आग ओकत होते. संतापाने त्यांची छाती फुलू लागली होती. त्यांच्या आवाजातील जरब पाहून बाबू सरपंच चांगलाच टरकला आणि आपले थरथरते हात जोडून म्हणाला, माफ करा, सगळं सांगतो. आपले थरथरते हात खाटेवर टेकून मंद हालचाल करत बाबू सरपंच कसाबसा खाटेला टेकून बसला आणि बोलू लागला, 60-70 वरीस झाला असतील. तवा सुगंधा नावाची एक कासारीन गावात यायची. अंदाजे 35ची सुगंधा दिसाया लय झॅक होती, अगदी स्वर्गातून आल्यावानी. गावातील तरण्या पोरांचा तिच्यावर डोळा होता, पण ती बनील बाय कोणाची बी डाळ शिजू देत नव्हती. ती गावात आल्यावर पोरांनी एकदा तिची छेड काढली
तसे तिनं तुझ्या बापाकडं म्हणजेच मारुतरावांकडं तक्रार केली. मारुतराव लय कडक स्वभावाचा. तो पिसाळला. त्यानं त्या पोरासनी वाड्यावर बोलवून पट्ट्यानं फोडून काढलं. पोरं आता सुगंधावर चांगलीच डोख धरून राहू लागली. एक दिस दुपारच्याला राघोजी पिसाळ मला बोलवायला वाड्यावर आला. तो घामाघूम झाला होता. मी त्याला आत बोलिवला, पण तो मलाच बाहेर या म्हणू लागला. गावात काहीतरी इशय झालाय हे मी हेरलं. मी त्याच्यासोबत चौकात गेलो. तेव्हा तिथं 5-6 जण माझी वाट बघित होती. मला बाजूला घेऊन राघोजी सांगू लागला की गावातल्या 4 पोरांनी सुगंधाला माळरानावर एकटी गाठून तिच्यावर बळजबरी केली. तिची 7-8 वर्षांची पोरगी पळाली, पण आळीपाळीनं झालेल्या बळजबरीनं सुगंधा बेसूत झाली आणि घाबरून जाऊन पोरांनी तिच्या डोक्यात दगड घालून तिला कायमची गपगार केली. पण पुढं काय बी न सुधारल्यानं पोरं गावात आली आणि त्यातल्या एकानं आपल्या बापाला ही हकीकत सांगितली. तेव्हा तुझा बा मारुतराव गावात नव्हता. आदल्या दिवशी बैलगाडी झोपून घरच्यांना घेऊन तो एका लग्नाला गेला होता. चौकात जमलेली ती लोक मला हे लफडं मिटवा म्हणून इनवण्या करू लागली. कारण मारुतरावला समजलं असतं तर त्यानं गावात फौजदार बोलवून त्या 4 पोरांना तुरुंगात खडी फोडायात धाडलं असतं. मी विचार केला की गावात वट करायला ही एक संधी आहे. मी त्या 4-5 जणांना घेऊन माळरानावर गेलो. उन्हाळा असल्या कारणानं तिथं कोणी बी नव्हतं. सोबत आणलेल्या कुदळ फावड्यानं आम्ही एक खड्डा खणला. सुगंधाचं मढं आम्ही तिच्या बांगड्यांच्या पत्र्याच्या पेटाऱ्यात ठेवलं आणि तो पेटारा आम्ही तसाच आगबंद त्या खड्ड्यात पुरला. सोबतचे 4-5 जण आणि ती पोरं सोडून गावात कोणाला बी याची खबर लागली नाही. हे ऐकताच पाटलांची तळपायाची आग मस्तकात गेली. रागानं लालबुंद झालेले पाटील उद्गारले, पाण्यात हागल्यालं कधी दडत नसतंय सरपंच. तुम्ही निस्तरण्या परास जास्त वाढवून ठेवली ही घाण आणि आज सारा गाव भुगतूया. तवाच त्या मुरदाडांना पोलिसात दिला असतं तर आज ही येळ आली नसती. जाऊ द्या, आता बोलून काय उपयोग. राजनला मात्र हवी ती माहिती मिळाली होती. त्याला त्याच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं होतं. सखोबाईची आई सुगंधा जेव्हा मेली होती तेव्हा तिला एका पत्र्याच्या पेटीत भरून ती पेटी जमिनीत गाडण्यात आली होती. त्यामुळेच तिचे शरीर पंचतत्वात विलीन न झाल्याने तो आत्मा सखोनं जागृत केला होता. आता उपाय सापडला होता. काहीही करून सुगंधाला पुरलेली ती जागा शोधून काढावी लागणार होती आणि ते प्रेत उकरून जाळावं लागणार होतं. राजन सरपंचाला विचारू लागला, सरपंच, नेमकं कुठं काढली त्या बाईला? काही सांगू शकता? तसे रागाने उठलेले पाटील पुन्हा खाटेजवळ बसून कान ताठ करून ऐकू लागले. बाबू सरपंच गळ्या खाकरत छताकडे डोळे करून बोलू लागला. गावापासनं 1.5 मैल गेल्यावर तालुक्याला जाताना डाव्या अंगाला रस्त्यापासनं अंदाजे 100 पावलांवर उतरंडीला एक पिपरणीचं मोठं झाड होतं. आता हाय का नाही ते मला माहित नाही. त्या झाडाच्या खालीच वगळीच्या अंगाला गाडलं होतं ते. पाटलांना ते झाड ठाऊक होतं. ठीक आहे, लय बोलल्याबद्दल माफी करा, असे म्हणत पाटील उठले आणि राजन सोबत वाड्याकडे निघाले. शुभस्य शीघ्रम असा विचार करत पाटलांनी आजच हे प्रकरण मिटवून टाकायचं ठरवलं. त्यांनी राजनला तसं सांगितलं. राजन तयार होता, पण त्याला संशोधनाचं काही सामान सोबत घ्यायचं होतं. पुढील अर्ध्या तासात कुदळ, फावडी, केरोसिनचे कॅन घेऊन 5-7 जण तयार झाले. राजन आणि कदम सुद्धा तयार होते. राजनने हातात एक विद्युत चुंबकीय तरंग मोजणी मीटर, EMF मीटर घेतलं होतं. पाटील, राजन, कदम, शंकर, शिरपा आणि 4-5 गावकरी जीपमध्ये बसले आणि जीप तालुक्याच्या रस्त्याला लागली. दुपारचा 1 वाजून गेला होता. कडक ऊन पडल्याने माळरान सामसूम वाटत होतं. त्या भकास माळरानावर एखादं भटकं कुत्रं सोडलं तर कसलीही हालचाल जाणवत नव्हती. उन्हाच्या झळा चांगल्याच तापल्या होत्या. त्यासोबत पिंगा घालणारा वारा सुद्धा आता गरम लागत होता. मध्येच दूरवर एखादी बारीकशी वावटळ उठत होती,
पण लबाड वाऱ्याची साथ न मिळाल्याने पुन्हा आपलं अस्तित्व विसरून धुळीत मिसळत होती. तापलेल्या माळरानावर जागोजाग उठणारी मृगजळं भटक्या कुत्र्यांना, कोल्ह्या लांडग्यांना हुलकावणी देत होती. धुराळ्याचे लोट उठवत पाटलांची जीप गावातून बाहेर पडत माळरानाकडे झेपावत होती. जीपमध्ये सगळेच शांत होते. इच्छिलेले काम पूर्ण व्हावे यासाठी जणू ते प्रार्थना करत होते. शंकर जीप चालवत होता आणि 10-1 मिनिटात जीप त्या माळरानावर पोचली. माळरानावरील त्या झाडाच्या समांतर आल्यावर पाटलांनी शंकरला जीप उभी करायला लावली. पिंपरणीचं ते झाड रस्त्याच्या डाव्या बाजूला उताराला जवळजवळ 100 फुटांवर होतं. त्या झाडावर कधीतरी वीज पडल्याने आता ते केवळ एक सुकलेलं खोड होतं. त्या खोडापासून पुढे जिथे उतार संपतो तिथे एक ओहळ होता, पण पाऊस नसल्याने आता तो पूर्णपणे कोरडा होता. शंकरसह बाकी तरुण पोरांनी जीपमधून पटापट उड्या मारल्या. पाटील सावकाश खाली उतरले. राजन आणि कदम खाली उतरून त्यांच्या सोबत उभे राहिले. पाटलांनी ती जागा नेमकी कुठं असेल याबाबत सर्वांना कल्पना दिली. तसे सर्व तरुण धावत हातात कुदळ फावडी घेऊन त्या झाडाकडे जाऊ लागले. पाटील आपले कोल्हापुरी पायताण सावकाश टाकत उतार उतरू लागले. राजन हातात EMF मीटर घेऊन पाटलांसोबत चालू लागला. सोबत कदम केरोसिनचे कॅन घेऊन चालत होता. उतारावरची पायवाट फारशी वापरात नव्हती, त्यामुळे त्यात बारीक दगडकोटे होते. पाटील राजनचा हात पकडून सावकाश उतरत होते. तोपर्यंत तरुण पोरं त्या झाडाखाली पोचली होती. पाटलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ती जागा शोधली. त्या पुरुषभर लांबीच्या जागी जीवनाचा कसलाही लवलेश नव्हता. त्या जागी गवताची काडीच काय, रेंगाळणारी किडा मुंगीही नजरेस पडत नव्हती. तिथली जमीन काळसर झाली होती आणि एक कुबट वासही येत होता. हीच ती जागा आहे हे त्या तरुणांनी ओळखलं आणि लगबगीनं एकानं कुदळ आकाशात उचलून जोराचा प्रहार केला. त्या प्रहारासोबत जणू पायाखालची जमीन हादरू लागली आणि अचानक वातावरण दमट झालं. गोंधळात हे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं, पण चतुर शिरपानं तो बदल हेरला आणि तो थांबा म्हणून ओरडला. पण इतक्यात त्या पोरानं दुसरा प्रहार केला आणि त्या भकास माळरानावर जणू प्रलय आल्यासारखा वारा सुटला. ते पाहून पोरं दचकली. उतार उतरणारे पाटील आणि बाकीचेही या प्रकाराने थबकले आणि अचानक त्या झाडाभोवती सळसळ करत वारा घिरट्या घालू लागला. भर उन्हातही पोरांना हाडं गोठवणारी थंडी जाणवू लागली. इकडे राजनच्या हातातलं ते मीटर हलक्या आवाजात चुई चुई करत ओरडू लागलं. तसा राजन सावध झाला. हा आवाज त्या अभद्राच्या अस्तित्वाची ग्वाही देत होता. भोवताली कुणी दिसत नसलं तरी जाणीव मात्र होत होती. तीच अभद्र जाणीव जी राजनने यापूर्वी सुद्धा अनुभवली होती. पोरं आजूबाजूला पाहत तिथेच उभी होती. राजन आवाज देऊन त्यांना बोलवणार इतक्यात कुदळ हातात घेतलेलं पोरगं अचानक मागे खेचलं गेलं आणि ओढ्या पलीकडील जाळवंडीत फेकलं गेलं. त्याच्या तोंडातून आवाज येण्यापूर्वीच ते त्या जाळीत गायब झालं. तशी बाकीची पोरं हातातलं सामान तिथेच टाकून चढावर असणाऱ्या जीपकडे धावली. राजन आणि कदम पाटलांना आधार देत तेही जीपकडे चालू लागले आणि एक कांठळ्या बसवणारी किंकाळी त्यांना त्या झाडाच्या बाजूने ऐकू आली. शंकर पळत जाऊन जीपमध्ये बसला आणि त्याने स्टार्टर मारला. बाकीचे सर्वजण बसल्याची खात्री करून शंकरने गरकन घिरकी मारत जीप गावाकडे वळवली. जीप भरधाव वेगाने गाव जवळ करू लागली आणि इतक्यात जीपच्या अवतीभोवती वारा गरगर करत घोंगावू लागला. लख्ख उन्हात भोवताली काहीही दिसत नव्हतं आणि अचानक ती परिचित गुरगुर राजनने ऐकली. तसा तो थरथरत ओरडला, शंकर, जीप पळव, ते आपल्या आजूबाजूलाच आहे. तसे जीपमधील सर्वजणच धास्तावले. शंकर आता जीपच्या ॲक्सिलरेटरवर उभा राहायचाच बाकी होता. 6-1 मिनिटातच जीप गावातल्या चौकात पोचली. पारावर चकाट्या पिटत बसलेल्या म्हाताऱ्यांना माळावर घडलेल्या प्रकाराची काहीही कल्पना नसल्याने ते जीपचा वेग बघून दचकले. जनाईच्या मंदिरासमोर जीप उभी करून जीपमधील सर्वजण उतरून मंदिरात पळाले.
पुढील अर्धा तास सर्वजण मंदिरात शांत बसून झालेला प्रकार आठवत होते. तरुण पोरं फारच घाबरली होती. पाटीलही चांगलेच धास्तावलेले होते. राजन आणि कदम हळू आवाजात काहीतरी बोलत होते. पाटील राजनकडे वळून म्हणाले, पाहुणं, आता व कसं करावं? ती भुताटकी डेराच टाकून बसल्या जणू तिथं. वाटलं असं जाऊ आणि सगळं मिटवून येऊ, पण ह्य काय संपायचं नाव घेना. तरणा पोरगा मारला राव अवदसेनं. राजन मात्र यावर काहीही बोलला नाही. त्याच्या डोक्यात आता पुढे काय करावं हा विचार घोळत होता. माळरानावर घडलेल्या प्रकाराने सारं गाव ढवळून निघालं होतं. जो तो त्या प्रकाराचीच चर्चा करत होता. घडलेला प्रकार अजब होता, कारण आजवर त्या भुताटकीने रात्रीचे बळी घेतले होते. दिवसा उजेडी कधीही घात झाला नव्हता. गावकऱ्यांनी त्या अभद्राला संपवण्याचा प्रयत्न केल्याने आता ते बेभान होऊन गावावर तुटून पडू लागलं होतं. ते आता अधिकच हिंस्र आणि आक्रमक झालं होतं. त्यामुळे सारा गाव आता धास्तावला होता. रात्रीचा कोंडमारा शक्य होता, पण दिवसा जर अशा अभद्र घटना घडू लागल्या तर काय करायचं? साऱ्या गावाला ही भयाण जाणीव कासावीस करत होती. राजन आणि पाटील डोकं खपवून दमले होते, पण तिढा काही सुटत नव्हता. माळरानावर घडलेल्या प्रकाराला आता 3-4 दिवस होऊन गेले होते. सवयीप्रमाणे गाव आता तो प्रकार विसरत चालला होता. रात्रीचा कोंडमारा सुरू असला तरी दिवसा मात्र लोक मुक्तपणे फिरू लागले होते. या विचित्र समस्येचा विचार करून राजनच्या डोक्याचा भुगा झाला होता, पण त्याला ते प्रेत जाळण्याचा मार्ग काही मिळत नव्हता. आणि मागच्यासारखा प्रयत्न करणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत जाण्यासारखं होतं. पण काहीतरी मार्ग शोधावाच लागणार होता. काय करायचं आहे हे माहीत असूनही कसं करावं हे समजत नसल्याने हात चोळत बसण्याशिवाय काहीही गत्यंतर नव्हतं. आणि एक दिवस गावात ती अभद्र बातमी येऊन धडकली. शेतात कामासाठी गेलेल्या 2 बायकांना त्या अभद्राने दिवसा ढवळ्या आपली शिकार बनवलं. रोजच्याप्रमाणे बायका घोळक्याने शेतात पोचल्या होत्या. काम करत करत दुपार झाली होती आणि एक बाई लघुशंकेसाठी बांध उतरून बाजूच्या झाडीत गेली होती. पुढच्या 2च मिनिटात एका दबक्या किंकाळीने शेतातल्या बाकीच्या बायका घाबरत तिकडे पळाल्या. झाडीत तिला साप वगैरे चावला की काय अशी शंका बाकीच्या बायांना आली होती. आणि अचानक ते केसाळ एका बाईच्या नजरेस पडलं. तशी ती तिकडे हात करत जागीच बेशुद्ध पडली. बाकीच्या बायका या प्रकाराने घाबरून मिळेल त्या वाटेने गावाकडे पळत सुटल्या होत्या. ते केसाळ अभद्र पाय फरफटत हळूहळू चालत त्या झाडीतून बाहेर आलं. हातात झाडीत मारलेल्या त्या बाईचं मुंडकं घेऊन ते बेशुद्ध पडलेल्या बाईकडे झेपावलं. पुढच्याच क्षणाला त्या बेशुद्ध बाईच्या नरडीचा घोट घेत ते पुन्हा त्या झाडीत गायब झालं. या घटनेने गावात हाहाकार उडाला. लोक चौकात जमा झाली. ते आघोरी पिशाच आता दिवसाही बळी घेऊ लागल्याने लोकांची आता चांगलीच टरकली होती. सगळी लोक जमली आहेत हे समजल्यावर पाटील आणि राजन सुद्धा तिथे आले आणि घाबरलेल्या लोकांना धीर देण्याच्या उद्देशाने पाटील बोलू लागले. या बघा, आजवर रातीला घात होत होता, पण आता दिवसाचं बी फिरणं मुश्किल होऊन बसलंय. आम्ही या भुताटकीला संपवायच्या मागं लागलोया, पर ये लागल असं वाटतंय. तेव्हा पुढलं काही दिवस शेतात डोंगरात कोणी बी एकट्यानं जायचं नाही. काही दिवस कळ काढा. जनाई आपल्याला साथ देईल, पर तुम्ही हार मानू नका. आपल्याला आपल्यासाठी आणि पोराबाळांसाठी ही लढाई लढावीच लागेल. ही आपल्या आणि गावाच्या भवितव्याची लढाई आहे. आपल्याला ती जिकावीच लागन. पाटलांनी लोकांना तर धीर दिला होता, पण पुढे काय करावं, कसं करावं हे त्यांनाही माहीत नव्हतं. हळूहळू सारा गावच जणू भीतीच्या खोल पोकळीत गटांगळ्या खाऊ लागला. एक अशी पोकळी जिला काही अंत नव्हता, काही दिशा नव्हती. होता तो फक्त अंधार, कधीही न संपणारा भयान अंधार. माळरानावर घडलेल्या त्या प्रकाराला आठवडा उलटला होता. आता दिवाळी 4 दिवसांवर आली होती, पण त्या अघोरी शक्तीच्या काळोख्या भयानक पंखाखाली गाव एक एक दिवस व्यथित करीत होता.
गावकरी आता दिवसा एकट्याने न फिरता घोळक्याने फिरत होते. येणाऱ्या दिवाळीचा कसलाही उत्साह गावात दिसत नव्हता. एके सकाळी राजन आपल्या खोलीत काहीतरी वाचत बसला होता. पारलौकिक शक्तींना वश करण्यासंबंधीचे ते पुस्तक होते. काहीसा कंटाळा आल्याने राजन पुस्तक खाली ठेवून उठला आणि शरीराला आळोखे पाळोखे देत तो त्या लाकडी बाल्कनीत गेला. बाहेरच्या रस्त्यावर 2-3 गावकरी जाताना त्याला दिसले. घाबऱ्या नजरेने चोहीकडे बघत ते जात होते. राजनला ते दृश्य पाहून फारच वाईट वाटलं. कधी काळी मुक्तपणे जगणारे गावकरी आज आपल्याच गावात जीव मुठीत धरून राहत होते. पण किती काळ लोक अशी जगणार? या समस्येवर लवकरच मार्ग काढण्याची गरज होती. राजनचं विचारचक्र चालू झालं. त्या प्रेत आत्म्याला वश केल्याशिवाय माळरानावरील त्या प्रेताची विल्हेवाट लावणं शक्य नव्हतं आणि त्या प्रेताची विल्हेवाट लागल्याशिवाय तो आत्मा मुक्त होणार नव्हता. हे एक अजब दृष्टचक्र होतं. काय करावं, कोणाचा सल्ला घ्यावा हा विचार राजनच्या मनात घोळत असतानाच अचानक राजनला प्रोफेसर व्यंकटेश यांची आठवण झाली. प्रोफेसर व्यंकटेश हे राजनच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. ते भारतीय पारलौकिक संशोधन केंद्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांचा या विषयावर गाढा अभ्यास होता. त्यांनी आजवर अशी कितीतरी क्लिष्ट प्रकरणं हाताळली होती. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय या समस्येतून मार्ग निघणं अवघड आहे हे जाणून राजनने त्यांच्याशी या विषयावर चर्चा करायचं ठरवलं. प्रोफेसरांची आठवण येताच काहीसा दिलासा मिळाल्यानं राजन खुश झाला. त्याने आजच तालुक्याला जाऊन प्रोफेसर व्यंकटेश यांना फोन करण्याचं ठरवलं. त्याने हा विचार पाटलांना बोलून दाखवला. हताश मनस्थितीत असणारे पाटील काहीही करायला तयार होते. त्यांनी लगेच होकार दिला आणि ते तालुक्याला जायला निघाले. तालुक्याला जाऊन राजनने प्रोफेसर व्यंकटेश यांना फोन केला आणि मागील वर्षभरात सोनगावात घडलेला प्रकार त्यांना सविस्तररित्या सांगितला. प्रोफेसर जवळजवळ 20 मिनिटे बोलत राहिले. रिसिव्हर कानाला लावलेल्या राजनचा चेहरा हळूहळू खुलू लागला. ते पाहून पाटलांना थोडा दिलासा मिळाला. फोन बंद झाल्यावर उत्साहाने तो पाटलांना म्हणाला, पाटील, एक मार्ग आहे. थोडा अवघड आहे, पण काम होईल असं वाटतंय. त्या वाक्यावर पाटील भलतेच खुश झाले आणि म्हणाले, हवं पाहुणं किती बी अवघड असू द्या, काम होणार असन तर काय बी करू आपण. आणि ते दोघे जीपमध्ये बसून गावाकडे निघाले. गावात पोचायला त्यांना 5 वाजले होते. वाड्यात पोचताच पाटलांनी न राहून राजनला त्या उपायाबद्दल विचारलं. नुकताच हातपाय धुवून खाली आलेला राजन दीर्घ श्वास घेत व्हरांड्यातल्या लाकडी खुर्चीवर बसला आणि बोलू लागला, यावर असा उपाय आहे जो तुम्हाला सुद्धा माहीत आहे पाटील. त्यावर बुचकळ्या पडलेल्या पाटलांनी राजनला विचारलं, मला बी माहीत आहे? असा कोणचा उपाय म्हणायचा? काय बी उमगना झालंय बघा. तसे राजन गंभीर होऊन म्हणाला, तो उपाय म्हणजे ओमकार मंत्र. आपल्या सर्वांनाच परिचित असलेला मंत्र. ही गोष्ट ऐकून पाटील काहीसे निराश झाले आणि म्हणाले, म्हणजे फकस्त ओम म्हणून ती भूताटकी संपणार असं वाटतंय भय तुम्हासनी? मला तर काय तसं वाटत नाही बघा. यावर राजन काहीसा हसला आणि म्हणाला, पाटील, तुम्हाला तसं वाटणं साहजिक आहे, कारण आपण ओमकार मंत्राचा महिमा न जाणताच त्या मंत्राचा सर्रास वापर करतो. त्या 2 अक्षरी मंत्रांमागे असणारी दिव्य सकारात्मक ऊर्जा आपण कधीही अनुभवण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणूनच तुम्हाला तसं वाटतंय. आपण जेव्हा तालुक्याला गेलो होतो तेव्हा मी तुमच्या समोरच प्रोफेसरांना आजवर गावात घडलेल्या साऱ्या अभद्र घटनांची सविस्तर माहिती दिली. त्यावर प्रोफेसरांचं काय म्हणणं पडलं ते मी तुम्हाला सांगतो. त्यांच्या मते आपल्या गावात जी भूताटकी फिरतीये ती सुडानं पेटलेली अतिशय घातक अशी नकारात्मक ऊर्जा आहे. ही नकारात्मकता सुगंधा मरतानाच त्या आत्म्यास सोबत चिकटली आणि जेव्हा तो प्रेतात्मा जागृत केला गेला तेव्हा आधीच सूड भावनेने पेटलेला तो प्रेतात्मा आपली ती भयंकर नकारात्मकता घेऊन गावात अवतरला. अशा या नकारात्मकतेला केवळ आणि केवळ सकारात्मक ऊर्जाच थोपवून धरू शकते.
त्यामुळे आपण या हिंस्र प्रेतात्म्याला काबूत आणण्यासाठी ओंकार मंत्रांचा वापर करावा असं प्रोफेसरांचं म्हणणं आहे. आणि तुलनेने सर्वात छोट्या पण दिव्य शक्ती असणाऱ्या ओंकार मंत्राबद्दल सांगायचं झाल्यास विश्वाची उत्पत्ती करण्यासाठी ब्रह्मदेवाने 12 वर्ष ओंकार मंत्राचा जप करून तपश्चर्या केली. ब्रह्माची ही 12 वर्ष म्हणजे पृथ्वीची 37,32,480 कोटी वर्ष. ओंकाराच्या गूढ आवाजाने आणि त्याच्या आत्म्याने आपण राहतो ती सूर्यमाला उत्पन्न केली अशी लोकमान्यता आहे. कोणत्याही मंत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो जेवढा लघु आणि सूक्ष्म असतो तितका म्हणायला सोपा आणि अधिक ताकदीचा असतो. तो छोटा असल्यामुळे म्हणताना मनाची एकाग्रता वाढते आणि मंत्र जास्त परिणामकारक होतो. हा प्रवास जड कडून सूक्ष्मतेकडे जाणारा असतो. म्हणून ओंकाराने आपल्या सर्व शरीरात प्रेरणेचा संचार होतो. एवढी प्रचंड सकारात्मक प्रेरणा तयार करण्याची ताकद या छोट्याशा ओंकार मंत्रात आहे. ओंकारातील अ या अक्षराच्या उच्चाराने ओठ उघडले जातात. त्याने सृष्टीचा निर्माता ब्रह्मा याचं स्मरण होतं. उ या वर्णाच्या उच्चाराने ओठाचा चंबू होतो. त्या चंबूच्या गोलाकार स्वरूपाने सृष्टीचा पालनहार अशा विष्णूचं स्मरण होतं आणि सृष्टीच्या चक्राचा प्रारंभ होतो. म उच्चारताना ओठ बंद होतात. हे सृष्टीच्या लयाचं प्रतीक आहे. त्याने सृष्टी संहारक शिवाचं स्मरण होतं. अ हा स्वर सर्वात कोमल स्वर आहे. तसेच तो ओंकारातील आद्य स्वर आहे. त्यामुळे अ हा स्वर उच्चारल्यास आपणास मूलध्वनीचा आभास होतो. उ हा मुखोत्पन्न म्हणजेच केवळ मुखातून निघालेला सर्वाधिक तीव्र स्वर आहे. अर्थात ती तीव्र शक्ती आहे. अशी शक्ती आपणास संकटाच्या वेळी योग्य तो निर्णय घेऊन देवी देवतांची शक्ती जागृत करणाऱ्या विष्णूचं स्मरण करवून शरीराला ऊर्जा प्रदान करते. म हे प्राथमिक अनुनासिक असून ते उच्चारले असता त्याअधील ध्वनीचा लोप होतो आणि वातावरण पुन्हा शांत होतं. हा उच्चार आपणास परमतत्व शिवाचा आभास घडवतो. अशा प्रकारे ओंकार हे परमतत्व प्रदर्शक चिन्ह आहे असे आपल्या धर्मग्रंथात सांगितलं आहे. ओंकार मंत्राच्या सकारात्मक ऊर्जेचा अभ्यास अमेरिकेतील नासा या अवकाश संशोधन संस्थेने सुद्धा केला आहे. तिथले शास्त्रज्ञ सुद्धा या मंत्राच्या ऊर्जेची महिमा जाणतात. पाटील शांत राहून राजनचं बोलणं ऐकत होते, पण त्यांना ते कितपत उमगत होतं हा एक प्रश्नच होता. राजन बोलता बोलता थांबला आणि पाटलांची प्रश्नार्थक मुद्रा पाहून तो पुन्हा बोलू लागला. पाटील, ओंकार मंत्राने ती अघोरी शक्ती नष्ट होणार नाही. त्याच्यासाठी जी काही उठाठेव करावी लागेल ती आपल्याला करावीच लागणार आहे. पण ओंकार मंत्राच्या दिव्य शक्तीने आपण त्या अघोरी ताकदीला काबूत ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि तसं शक्य झाल्यास सुगंधाचे ते अवशेष नष्ट करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ मिळेल. आपल्याला जो वेळ मिळेल त्या वेळात आपल्याला त्या माळरानावर पोचून त्या खड्ड्यातील सुगंधाचे अवशेष बाहेर काढून ते जाळावे लागतील. राजनच्या या वाक्यावर पाटलांचा चेहरा काहीसा खुलला. नेमकं काय करायचं आहे हे आता त्यांच्या लक्षात आलं होतं. पण तरीही ही युक्ती काम करेल का याबद्दल मात्र ते दोघेही साशंक होते. काय करायचं हे आता निश्चित होतं. ओंकार मंत्राचा वापर नेमका कसा करता येईल आणि त्याचा काही उपयोग होईल का याबद्दल मात्र अजूनही साशंकता होती. त्यामुळे या गोष्टीवर सविस्तर चर्चा केल्याशिवाय पुढचं पाऊल टाकणं योग्य नाही हे राजन जाणून होता. कारण मागच्या वेळी झालेल्या प्रयत्नांमध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अशा चुका टाळणं फार गरजेचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राजनने पाटलांना सांगून गावातील काही वयस्कर आणि अनुभवी माणसांना बोलवायला सांगितलं. 15-20 मिनिटात शिरपा आणि महादू पाटलांनी सांगितलेल्या त्या लोकांना घेऊन आला. राजन, कदम, पाटील, शंकर, शिरपा, महादू आणि बाकीचे 10-15 अनुभवी गावकरी वऱ्हांड्यात जमा झाले. पाटलांनी सर्वांना आपण काय करणार आहोत याची कल्पना दिली. पाटलांप्रमाणेच बाकीच्या गावकऱ्यांनी सुद्धा ओंकार मंत्र वापरून हे करता येईल का याबद्दल शंका उपस्थित केली.
यावर राजन काही बोलण्यापूर्वी पाटलांनी त्या लोकांना ओंकार मंत्राचं महत्त्व समजावून सांगितलं. पण मंत्राचा वापर कसा करावा हे ठरवणं गरजेचं होतं. कारण घोळका करून मंत्रजप केल्यास ते अभद्र जवळ येईल याची शक्यता नव्हती. आणि कोणी एकटा माणूस हा मंत्रजप करत थांबला तर त्याच्या जीविताला धोका होता. कारण ते अभद्र त्या माणसाला ठार मारू शकत होतं. यावर आपण माणसांऐवजी टेप रेकॉर्डर आणि रेडिओचे मोठे भोंगे वापरावेत असे शंकरनं सुचवलं. पाटील आणि गावकऱ्यांचा या गोष्टीला विरोध होता. कारण असं काही वापरून ते कितपत परिणामकारक होऊ शकेल याबद्दल त्यांना शंका होती. राजनने यावर विचार केला. ही कल्पना चांगली होती. कारण दूरवरूनही टेप रेकॉर्डर वापरून ओंकार मंत्राचा जप सुरू ठेवता येणार होता आणि भोंग्यांच्या आवाजाने तो अधिक तीव्र आणि परिणामकारक ठरू शकणार होता. राजनने पाटलांना आणि गावकऱ्यांना ही योजना अंमलात आणण्याबद्दल समजावून सांगितलं. पण गावात अशी लाऊडस्पीकरची व्यवस्था नव्हती. त्यावर संतरामने ती जबाबदारी उचलली. कारण तालुक्याला जनरेटरसह साऊंड सिस्टीम भाड्याने देणारा एकच मंडपवाला होता, जो संतरामच्या चांगला ओळखीचा होता. त्यामुळे तालुक्याला जाऊन ते सामान भाड्याने आणण्याचं ठरलं. आता पुढचा विषय होता तो म्हणजे हे सर्व कुठे करायचं. कारण लाऊडस्पीकरचे मोठे भोंगे वर्तुळकारात लावून त्या अभद्राला त्या मधोमध पाचारण करावं लागणार होतं आणि ओंकार मंत्रांच्या भडीमाराने त्याची नकारात्मक ऊर्जा संपवावी लागणार होती. तरच ते अभद्र एका जागी बांधले जाणार होते आणि हे सगळं करण्यासाठी मोठी जागा असणं आवश्यक होतं. राजनने हा मुद्दा सर्वांसमोर मांडला. त्यावर हे सगळं पाराजवळील चौकात करावं असे एका गावकऱ्यानं सुचवलं. जास्त चर्चा न करता सर्वांनीच त्याला दुजोरा दिला. ठिकाण आता निश्चित झालं होतं. या अघोरी शक्तीचा संहार करण्यासाठीचा दिवस सुनंदाबाईंनी सुचवला. तो दिवस होता नरक चतुर्दशीचा, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. त्यालाही एक कारण होतं. ते म्हणजे नरक चतुर्दशीच्या आदल्या रात्री वातावरण दूषित लहरींनी युक्त असं बनू लागतं. कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते. या स्थित्यंतराचा अपेक्षित असा लाभ पाताळातील वाईट शक्तींकडून उठवला जातो. पाताळातून प्रक्षेपित होणाऱ्या नादयुक्त कंपनलहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनींची निर्मिती करतात. या लहरीतील ध्वनी कंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंग स्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणाऱ्या तेज तत्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरीतील रसतम गणांचे विघटन केले जाते. या विघटनात्मक प्रक्रियेमुळे अनेक सूक्ष्म शक्तींच्या कोशातील रजतम कणही विरघळले जातात आणि वाईट शक्तींच्या भोवती असलेले सुरक्षा कवच नष्ट होण्यास सहाय्य होतं. यालाच आसुरी शक्तींचा वातावरणात दीपाच्या साह्याने झालेला संहार म्हणतात. म्हणून या दिवशी वाईट शक्तींचे निर्दालन करून पुढच्या शुभ कार्याला दीपावलीच्या इतर दिवसांच्या माध्यमातून जीवाने आरंभ करावयाचा असतो. आसुरांच्या संहाराचा दिवस म्हणजेच एक प्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरक चतुर्दशी हा दिवस ओळखला जातो. त्या अभद्र सैतानी ताकदीला संपवण्यासाठी यापेक्षा दुसरा योग्य दिवस सापडणं मुश्किल होतं आणि योगायोगाने तो दिवस सुद्धा जवळच आला होता. नरक चतुर्दशीला 2 दिवसच शिल्लक होते. नरक चतुर्दशी दिवशीच हे कार्य करण्याबद्दल सर्वांचं एकमत झालं. पण मागील काही दिवसातील अनुभवावरून ते अभद्र दिवसा नजरेस पडणं मुश्किल आहे हा मुद्दा पाटलांनी निदर्शनास आणून दिला. पाटलांच्या बोलण्यात तथ्य होतं. दिवसा ते अभद्र जणू अदृश्य राहत होतं. शिवाय दिवसाच्या गोंगाटात भर चौकात हे कार्य करणं मुश्किल होतं. त्यामुळे नरक चतुर्दशीच्या रात्रीच हे कार्य करावं असं ठरवण्यात आलं. पण एक गोष्ट होती जी राजनला चिंतित करत होती. ती म्हणजे ओंकार मंत्राचा परिणाम सुरू व्हायला थोडा तरी वेळ लागणार होता. पण तेवढ्या वेळेच्या आधीच जर ते अभद्र निसटलं तर मात्र रणांगणात सुटलेल्या एखाद्या मस्तवाल हत्तीसारखं ते बेभान होऊन नरसंहार करणार होतं.
एकदा का 2-3 मिनिटं ते अभद्र ओंकार मंत्रजपाच्या त्या आवाजात स्थिरावलं तर मात्र ते त्यातून सुटू शकणार नाही याची राजनला खात्री होती. पण ती 2-3 मिनिटेच फार महत्वाची होती. ओंकार मंत्राचा स्वर ऐकू येताच ते अभद्र तिथून निसटण्याचा आटोकाट प्रयत्न करणार हे निश्चित होतं. राजन हा मुद्दा मांडणार एवढ्यात पाटलांनी ती शक्यता बोलून दाखवली. यावर मात्र सगळेच थोड्या वेळासाठी अबोल झाले. नंतर थोडी कुजबुजही सुरू झाली आणि तेवढ्यात गर्दीतील अण्णा गुरव बोलू लागले. मी काय म्हणतो, त्याला रोखून धरायला आपण एखादा पिंजरा बनवला तर? यावर मात्र गर्दी हसू लागली. तसे पाटील चिडले आणि म्हणाले, जरा ऐका तरी. बोला गुरव, नेमकं काय करावं म्हणताय? त्यावर थोडा हुरूप येऊन अण्णा गुरव बोलू लागला. आपण बांबूचा 21 फूट लांबीचा रुंदीचा चौकोनी पिंजरा बनवू. त्या पिंजऱ्याला सर्व बाजूंनी बेलपत्र बांधू. बेलाचं पान हे शंकराचे 3 डोळे आहेत असं मानलं जातं. तसेच बेलपत्रातील 3 पाने म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत असंही मानतात. त्यामुळे ते पिशाच्य रेडिओच्या भोंग्याच्या मध्यभागी आल्यावर जर आपण वरून पिंजरा सोडला तर त्या सैतानाला बाहेर पडण्यास मार्ग मिळणार नाही. कारण बेलपत्राला ते स्पर्शही करू शकणार नाही अशी माझी खात्री आहे. पण त्यासाठी आपल्याला तो पिंजरा बनवून पारावरील पिंपळाच्या झाडाला अलगद टांगावा लागेल आणि ते पिशाच्य खाली आल्यावर वरून तो सोडावा लागेल. यावर सर्वांनीच अण्णा गुरव यांचं कौतुक केलं. बेलपत्र वापरणं कितपत परिणामकारक ठरेल याबद्दल राजनला शंका होती. पण अण्णा गुरवांचा आत्मविश्वास आणि गावकऱ्यांना आलेला हुरूप पाहून राजनने सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला. आता सारं काही ठरलं होतं. सगळी तयारी करण्यासाठी उद्याचा दिवस होता. परवाची रात्र ही सोनगावासाठी फार महत्वाची रात्र ठरणार होती. चर्चा संपल्यातच जमा झाल्याने पाटलांनी सर्व गावकऱ्यांना घरी जाण्यास सांगितलं. तसे सर्वजण आपापसात बोलत आपल्या घराकडे गेले. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.